काळू अर्थात छोटा चेतन. तर काळू हे त्यांचं आवडीचं नाव आहे. तर आपण त्या ठिकाणी चांगली कामगिरी करतात 3 दिवसामध्ये. आपलं कौतुक आहे. आणि गोलंदाज दीपेश. नेक्स्ट बॉल प्रवीण साठी हा चेंडू होता. समोर चेंडू मात्र कव्हर मधून चेंडू काढला. एक्स्ट्रा कव्हर पर्यंत बॉल. मिस्टेक झाली. मिलाला चौकार. चुकी घडली फिल्डिंग मध्ये. जय मल्हार बाकरीचा पाड्याच्या अक्षयची. आणि अक्षयने इथून 4 धावा दिल्या स्वर्गीय भास्कर इलेव्हन जपला. धावा पोहोचल्यात 3 बॉल मध्ये 5. 9 धावा ओव्हर मध्ये पाहिजेत तर 37 धावा चेस करता येतील. रिक्वायर्ड रन रेटचा विचार करता 3 बॉल मध्ये आला धावा 5. समोरून चेंडू निघाला की मात्र फिल्डिंगची गुणवत्ता ढासळते आणि तेच घडलं. 3 बॉल धावा आहेत 5. गोलंदाज दीपेश. प्रवीणचा फटका. पुन्हा एकदा प्रयत्न प्रवीण पथारेचा. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. ठोकला बॅक टू बॅक चौकार. आणि आता जर तिसरा चौकार येतोय तर आज दिवसभरामध्ये सर्व संघांसाठी जे कॅश प्राइज आहे बळीराम शेठ रसाल यांचं 1111 रुपयाचं तो मानकरी ठरू शकतो प्रवीण पथारे. आधी मारुती माळीने त्याची कमाई केली. आता प्रवीण पथारे त्या दिशेने वाटचाल करतो. गोलंदाज दीपेश. थांबवावं लागणार आहे कारण आक्रमण करतो सध्या प्रवीण पथारे. प्रवीणचा फटका. एज लागली. मागे चाललाय चेंडू. 1-2 टप्पा आणि तिसरा चौकार. चौकार हॅट्रिक प्रवीण पथारेची. 1111 रुपयाचा मानकरी ठरलाय तो प्रवीण पथारे. बलराम शेठ रसाल यांचा 1111 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आमच्याकडे जमा होत असताना खतरनाक बॅटिंग. अक्षयने एक चुकी केली बाकरीचा पाडा संघाकडून पण ती चुकी हॅट्रिक मध्ये कन्वर्ट झाली आणि टोटल स्कोर पोहोचला 5 चेंडू मध्ये 13. 37 धावा अजूनही या मॅच मध्ये कमबॅक करणं गरजेचं आहे. आणि इथून मात्र प्रवीणचा शॉट रनआउटची चान्स बनत होती पण त्या ठिकाणी गोलंदाज दीपेश नव्हता. आणि षटक क्रमांक पहिलं. 14 धावा झाल्यात. अजूनही 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. जय मल्हार बाकरीचा पाडा संघाने इथून जर चांगली बॉलिंग केली 18 बॉल मध्ये 23 धावा त्यांना डिफेन्स करता येऊ शकतात. इम्पॉसिबल असं काहीच नाही. दीपेशने जरी पहिल्या षटकामध्ये 14 दिले असले तरी 18 मध्ये 23 म्हणजे अजूनही सामना दोलायमान स्थितीमध्ये. म्हणजे अजूनही स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप संघ फार पुढे निघाला नाही किंवा जय मल्हार बाकरीचा पाडा संघ फार मागे राहिला नाही. बरोबरीमध्ये दोन्ही संघ. अजूनही 50-50 चान्सेस आहे. त्यामुळे या 50% ला 100% मध्ये कसं कन्वर्ट करता येईल त्यासाठी आता दोन्ही संघांना ताकद लावणं गरजेचं. आणि निखिल क्षीरसागरची ही सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल जागेवरून खेळला प्रवीण पथारे. मागे साईना थांबला. चेंडूची वाट पाहत त्या दरम्यान दुसरा धावेचा कॉल. धावा मिळतील 2. 17 चेंडू आता 21 धावांची गरज आहे. 17 बॉल 21. प्रवीण पथारे मारुती माळी सलामीच्या जोडीकडून आतापर्यंत कुठलीही विकेट त्यांनी गमावली नाही. आणि निखिल क्षीरसागर आला. 17 बॉल 21 करायच्या. इथे विकेट घेणं गरजेचं आहे. ही पार्टनरशिप तोडणं फार गरजेचं आहे बाकरीचा पाडा संघाला. लोअर फुलटॉस होता. प्रवीणचा फटका आला आणि 2 खेळाडूंच्या मधून काढलाय. प्रवीण पथारेच्या बॅट मधून आला. सीमारेखा पार. चौकार. आता पाहिजे धावा 17. बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये ते मात्र 16 चेंडू 17 धावा. इथून पर बॉल रनचं इक्वेशन आलंय पण जोपर्यंत पहिली विकेट जात नाही तोपर्यंत धावसंख्येला पॉज देता येणार नाही. हलक्या हाताने फक्त चेंडू ढकलला प्रवीण पथारेने. लॉंग ऑन मध्ये दीपेश कडे हा चेंडू. 1 रन. 15 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. एकेका धावेसाठी जर फलंदाजांना इथे संघर्ष करावा लागला तर मॅच बनवता येईल जय मल्हार बाकरीचा पाडा संघाला. आणि निखिल क्षीरसागर ऑलराऊंडर या संघाचा. यावेळेस मात्र शरीरावरती चेंडू आदळला. 14 चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हरचे 2 आणि धावा पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. त्या मात्र टोटल 16. 14 चेंडू 16 धावांची गरज आहे. मारुतीच्या बॅटला स्पर्श करत मागे विकेट किपरने चेंडू कॅरी केला. अंजप संघामध्ये फलंदाजी भरपूर आहे. 13 बॉल मध्ये 16 पाहिजे. नेक्स्ट बॅटर नरेश मिनमिने अगदी बॅट घेऊन तयार आहेत. 13 बॉल 16 मॅच मात्र आवाक्यामध्ये. त्यामुळे नरेश मिनमिने बॅटिंग साठी सज्ज आहेत. आणि मारुती माळीचा फटका. समोर चेंडू. खराब फिल्डिंग झाली. पुन्हा एकदा फिल्डिंग थोडी कमकुवत झाली.
आणि एका रनने षटकाचा खेळ झाला समाप्त. स्वर्गीय भास्कर इलेव्हनची धावसंख्या 22. 12